नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 16 जुलै 2024 करता संपूर्ण राशीवर. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचा दक्षिणायन चालू आहे, वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे, नक्षत्र विशाखा आहे, योग साध्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:33 पासून ते 2:13 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 पासून ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:54 पासून ते 5:34 आणि यमगंड काळ सकाळी 9:12 पासून ते 10:54 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी शनीबरोबर त्रिकोण योग करणार आहे, बुधाबरोबर केंद्र योग करणार आहे. संध्याकाळी 7:52 हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल आणि मंगळ हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या सरात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला रवी आणि लाभातला शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. संध्याकाळी 7:52 हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या मंगळ हर्षलबरोबर प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जी काही महत्त्वाची कामं असतील ती संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री, व्यवहार या संदर्भातली कामंसुद्धा तुम्ही दुपारपर्यंतच्या संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घेऊ शकता. याचप्रमाणे तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्या भेटीगाठीतील काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं, स्टिचेस, फ्रॅक्चर्स अशा प्रकारचे शारीरिक दुखापतीची काही कामं किंवा शारीरिक दुखापतीच्या संदर्भातल्या काही गोष्टी संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये घडू शकतील. स्वतःच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. भावभावनांवरती सुद्धा नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला रवी आणि दशमातला शनी हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. याचप्रमाणे तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. संध्याकाळी 7:52 हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या मंगळ हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळच्या आधी करून घ्या. ती पूर्णतः दिसेल. काही चांगले लाभ मिळू शकतील. तुझं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी संध्याकाळच्या आधी करून येऊ शकतील. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र काळजी घ्या. तुम्हाला स्वतःच्या भावभावनांचे नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक विचाराचे नातेसंबंध टोक गाठू शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला रवी आणि मांग्याचा शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. याचप्रमाणे संध्याकाळी 7:52 हा चंद्र षष्ठात भ्रमण करेल आणि वेळातल्या मंगळ हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून बघतो तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. शेअर मार्केट करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ आजच्या दिवशी संभवतात. काही महत्त्वपूर्ण इंट्युशन्स किंवा भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये लाभू शकेल. मात्र संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं करू नका. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक विरुद्धाचे नातेसंबंध ताणण्यात जाण्याची शक्यता राहील. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास.
कर्क राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला रवी आणि अष्टमातला शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणी फिरणार आहे. तुमच्याच राशीतला बुधाबरोबर हा चंद्र केंद्र फिरणार आहे. संध्याकाळी 7:52 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल. लाभातल्या मंगळ हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्यांच्यावर पुढे बाहेर केला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काय वास्तूच्या संदर्भामध्ये काय महत्त्वपूर्ण घटना घडवणे आजच्या दिवशी घडू शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, वादविवादाचे प्रसंग निर्माण होते नाही, ते वादविवाद टोकसुद्धा गाठू शकतील. मित्रपरिवारावर सुद्धा अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील. काळजी घ्या. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातला रवी आणि सप्तमातला शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. व्ययातला बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 7:52 हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल. दशमातल्या मंगळ हर्षलबरोबर प्रतियोग होणार आहे. आजचा जो दिवस आहे काही गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कळत राहील. ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल. पुन्हा काही कमिटमेंट प्रॉमिसेस का विवाह याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याकडे बाहेर केला जाण्याचा योग संभवतो. काही उत्तम लाभसुद्धा संभवतात. महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळच्या आधी करून घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि त्याचा त्रास तुम्हाला मानसिकतेच्या संदर्भात जाणवतील. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं, काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला रवी आणि षष्ठातला शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 7:52 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. एकंदरीत दिवस हा अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काय घटना घडामोडी होतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही नवीन ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी तुम्हाला मिळू शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल जाईल, पण ते करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातला रवी आणि पंचमातला शनी आणि भाग्यातला रवी याबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. दशमातला बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 7:52 हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या मंगळ हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय उत्तम प्रकारे दिसून येईल. आज तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर नातेसंबंध सुद्धा लॉंग टर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला फायदेमंद होईल. काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा येऊ शकतील. महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचे जे स्पेंडिंग खर्च असेल त्यावर लक्ष द्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक आणि खर्च यापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातला रवी आणि चतुर्थातला शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. भाग्यातला बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 6:52 हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल. हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल. सप्तमातल्या मंगळ हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. काही प्रमाणात ती कामं पूर्णसुद्धा होतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला स्वतःच्या भावभावनांचे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या आरी जाऊन काही विचित्र निर्णय किंवा चुकीच्या पद्धतीने गोष्टी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. आजचा दिवस त्यांच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती धनुरास. धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातला रवी आणि तृतीयातला शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. अष्टमातला बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 7:52 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या मंगळ हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वपूर्ण कामं दिवसभरामध्ये करून द्या. ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. मित्रपरिवार भेटीगाठी होणं, काही चांगले लाभ नाही ना. मित्रपरिवाराकडून
काही चांगले संधी मिळणं, काही प्रलंबित कामं पूर्ण होणं, अशा संदर्भातले काही अनुभव येतील. वैवाहिक दरवर्षी सुद्धा नातेसंबंध सुधारतील. संध्याकाळनंतरचा कालावधी मात्र स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन यांनी भरून गेलेला असेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये अजिबात करू नका. चिडचिडे तुमची होऊ शकेल, त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला शनी आणि षष्ठातला रवी याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. संध्याकाळी 6:52 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल आणि तुमच्या पंचमातल्या मंगळ हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण कामं दिवसभरामध्ये पूर्ण करून घ्या. असं तुमचं कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल, मूड खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाचे वाहवासुद्धा होईल. वरिष्ठ आणि सहकारी यांच्यावर नातेसंबंध चांगले राहतील. तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये नवीन ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी तुम्हाला मिळू शकतील. काही महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकेल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथेसुद्धा नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला शनी आणि पंचमातला रवी याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. संध्याकाळी 6:52 हा चंद्र दशमात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या मंगळ हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी अशा प्रकारचा आजचा दिवस राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रमाणात दिसून बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहील. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. काही चांगल्या अनपेक्षित महत्त्वपूर्ण घटना त्या तुमच्यासाठी घडू शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहेत. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम करू नका. ज्याचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या अचानकपणे अशा काही न्यूज किंवा बातम्या तुम्हाला समजतील की ज्यामुळे तुमचं मनोधैर्य खच्चीकरण होईल. अजिबात काळजी करू नका. 1-2 दिवसात गोष्टी व्यवस्थित होतील. परंतु आजच्या दिवसात स्वतःवरती नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला रवी आणि मेयातला शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्या पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. संध्याकाळी 6:52 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या मंगळ हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. छोटे मोठे काही लाभ आजच्या दिवशी तुम्हाला मिळू शकतील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका. ते तसं तुम्ही घेतलं तर त्याच्यामुळे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन वगैरेच्या भावना जास्त प्रमाणात जाणवू शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 जुलै 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.